आम्ही रेडी होऊन आता निघालो आहोत डेझर्ट सफारीसाठी. पिकअप करायला आम्हाला आलेले आहेत. ॲक्च्युली त्यांचा एकचा टायमिंग होता 1 ते 1:30 मग 2, पण त्यांना लेट झाला ट्रॅफिकमुळे, त्यामुळे आता आम्हाला उशीर झाला थोडा. 2-2:30 वाजले. काही नाही, ते बाहेरून थांबलं. आता आम्ही निघतो तिथं. आता डेझर्ट सफारीमध्ये आमचं पूर्ण इव्हिनिंग नाईट सगळं तिथेच आहे. सो कसं काय ते तुम्हाला दाखवतेच. गाडी आली आहे. कुठे आहे ते चिन्ह त्यांचं? ते प्रत्येक गाडीवर त्यांचं चिन्ह असणार, ते गाडीत बसायचं. कुठे चालली तू आता? उंट बघायला आणि वाळवंट डेझर्ट. उंटावर बसणार ना? सो डेझर्ट सफारीमध्येच आमचा एक स्टॉप पहिला आहे क्वाड बायकिंगचा, आणि प्लस असं थोडंफार शॉपिंगसाठी ते थांबवतात. तर असे हे बाईक्स आहेत. आमच्या जो पॅकेज आहे त्याच्यामध्ये आम्ही हे इन्क्लूड केलं नव्हतं. वेगवेगळे पॅकेजेस असतात, तुम्हाला पाहिजे तसं पॅकेज तुम्ही घेऊ शकता. आता इथे एक स्टॉप आहे डेझर्ट समोर. सगळं डेझर्ट मी तुम्हाला दाखवते. सो असं क्वाड बायकिंगचा त्यांचा एरिया आहे. तिथल्या एरियात तुम्हाला करायचं. दोघं जाता येतं. आमच्या वेळेस असं झालं की रुहीला कोण पकडणार, म्हणून मग आम्ही त्या पॅकेजमध्ये ते नाही घेतलं. तुम्ही जर असाल, तुमच्यासोबत कोणी असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. हा घोडा. त्याला घाबरत नाहीये, ते घ्यायचं फोटो काढायचं बघते. म्हणू घोड्याला हात नको लावू. अगं म्हणू, ही माती नाही खेळायची आहे, तिकडं नेणार आहे आता, तिकडे तुला लांब. डटी गर्ल. काय देतो? फटाका देतो? फटका देतो? कोण म्हणला असं फटका देतो? काय काय शब्द शिकलेस बाळा तू? फटाका देतो? हवा येते ना? मग तू टायगर झालीयस. टायगरचा ड्रेस घातलाय ना, तू टायगर झालीयस. ओ टायगर. कसं करतो टायगर? हा हा. गाडीत आम्हाला हे खायला दिलंय म्हणून पेरू लालवाला. गोडे खूपच. ऍपल आणि केळीचं मिश्रण मस्त. त्यानंतर आमची जर्नी सुरू झाली. हळूहळू सगळीकडे डेझर्ट दिसायला लागलं साईडनी, कारण तिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसत नव्हत्या. आता सगळीकडे डेझर्ट दिसायला लागलं होतं. आणि त्याच गाडीने पुढे आमची ती डेझर्ट सफारी होणार होती. मोठे मोठे माउंटन्स पण दिसत होते, जे दुबईत दिसत नव्हते आधी. सो मस्त खिडकीतनं आता वेगळा व्ह्यू बघायला मिळत होता. डेझर्ट सफारी सुरू झाली आणि रुहीला नेमकी त्यावेळेस खूप झोप आलेली. सो तिला ते झोपेतच झटका बसला आणि मग ती रडायला लागली. आणि तिला असं होतं की मला गाडीतून उतरवा. तिला पूर्ण डेझर्ट सफारी सुरुवातीला ती रडायलाच लागली होती, तिला नव्हतं बसायचं. सो डेझर्ट सफारीसाठी ते गाडीची हवा कमी करतात, म्हणजे त्यांना ते तसं त्या वाळवंटात चालवता यावं. आणि खूपच खतरनाक भयानक एक्सपिरियन्स होता. म्हणजे खूप ॲडव्हेंचरस होता, पण खूप छान होता, वेगळं काहीतरी. आणि नंतर पण रुही पण थोडी शांत झाली. सो ते असं थोड्या वेळाने एक स्टॉप घेतात, म्हणजे तिथे उतरून तुम्हाला फोटो सेशन करता येतील. साधारण 1 तास तरी ही डेझर्ट सफारी होती. आणि पूर्ण वेळ आपल्याला असं पकडूनच बसावं लागतं. आणि त्या गाडीत ॲक्च्युली वेगळी अरेंजमेंट असते आतमध्ये, सो तिथं आपल्याला पकडता येतं. आणि त्या गाड्या पण तशा असतात मोठ्या चांगल्या.
फॉर्च्युनर किंवा रेंज रोवर अशाच असतात की ते व्यवस्थित तुम्हाला जास्त हदरे बसणार नाही. तुम्ही पॅकेजमध्ये फक्त डेझर्ट सफारी पण घेऊ शकता आणि जे कॅम्पेन असतं जे रात्रीचं ते पण घेऊ शकता, त्यात बार्बिक्यू डिनर वगैरे सगळं. तर आम्ही पूर्णच प्लॅन घेतलेला, म्हणजे आमचं आफ्टरनूनपासून नाईट इव्हिनिंग 8:30 पर्यंतचा पूर्ण पॅकेज आम्ही घेतलेलं. बघ काय लिहिलं पप्पांनी, झाड काढलं का, ड्रॉइंग काढतात पप्पा बघ. झाड नाव काय काढणार. वाव 2 लाईन्स ये. ये बघ ती चेंज करतात टायर. पंक्चर झालं टायर. जिथं बघेल तिथं माती म्हणू बघ. पुढे बघा. सो जिथे बघावं तिथे वाळवंटच वाळवंट आणि आम्ही असं एकदम मिडल ऑफ द डेझर्ट होतो आणि खूप सुंदर होतं सगळीकडे बघायला. खूप छान वाटत होतं, खूप वेगळा एक्सपिरियन्स. आणि रुहीला तर इतकी मजा येत होती कारण किती माती खेळू किती काय खेळू असं तिला झालेलं. सो तिला तिथून निघायचंच नव्हतं. ती प्रत्येक ठिकाणी घसरगुंडी खेळ, मातीत हे खेळ ते खेळ असं तिचं चालू होतं. गाडीत त्यांना थोड्या वेळाने ब्रेक घ्यावाच लागतो, म्हणजे 2-3 स्टॉप तरी ते घेतातच, कारण गाडी खूप गरम झालेली असते. सो ते गाडीला थोडंसं थंड होऊ द्यावं लागतं, म्हणून मग ते ब्रेक घेतात. छान आहे ना, मातीच माती सगळीकडे. हा वाव पण छान. माती उडाली. रुहीसाठी मला काय काय बोलावलं. काय नाही झालं, माऊ स्ट्रॉंग आले. चालायला लावलं आम्हाला वर खूपच हवा आहे आणि ऊन गेलंय. आणि पप्पा करणार पप्पा काय करतात. जा अरे पप्पा आले ना, काय झालं पप्पा आले. पप्पा तुला जायचं पण नको. कोण जात आहे. पप्पा जातात. They give you this gava. No sugar. Try with dates. Bite of dates, sip of coffee. Yeah, one by one I give you. So all of you, one by one, take. Yeah.
Rahul. है ना आपलं ब्लॅक टी शर्ट वाटतंय गजर सोबत खायचं. Consider like a royals. You are with the best company and with the best people in the desert. Okay, just for the information, how you will say no to Arabic people, like if you don't want a coffee, so how you will say, like normally the word comes in English like no, sorry, thank you, right? But we never say no. We always holding this cup in a hand, like in my hand. If I don't want a coffee, I will look at in your eyes the person who is going to serve a coffee. Like in my hand, I have a coffee pot. In my right hand, I have a coffee cup, small. Okay, if I don't want, I will do like this, slide to slide. Okay, shake this cup, which means I had enough. I don't want this. Thank you very much for your hospitality. So, ladies and gentlemen, thank you very much in the middle of the desert. Thank you. All amazing. Okay? सनसेट वगैरे झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. म्हणजे त्यांनी आम्हाला घेऊन गेले कॅम्पकडे आणि रुहीचा पूर्ण वेळ गाडीत चालू होतं की गाडी जम्प नको करू. सो आम्ही पोहोचलो आहोत जिथे ते कॅम्पेन असतं. तिथे आमचं डिनर, कॅमेल राईड आणि असं डान्स वगैरे आहे ते त्यात इन्क्लुडिंग होतं आमच्या पॅकेजमध्ये. सो म्हणजे ते पॅकेज आम्ही घेतलं होतं. तर रुही जस्ट झोपली घाबरून. सो आता चाललो आम्ही आत. अंधार झाला आता भरून, पण आम्हाला वाटलं होतं की आता कॅमल राईड होईल की नाही, पण आहे इथे त्याच्यामुळे होऊन जाईल. आणि डेझर्ट सफारीचा जो एक्सपिरियन्स होता, म्हणजे जो सफारी होती ती खूपच ॲडव्हेंचरस होतं. म्हणजे मस्त होता, पण छान होता. करायला पाहिजे असं, छान मस्त वाटलं. रुही थोडी घाबरली होती सुरुवातीला, पण नंतर झाली ओके. आणि मेन म्हणजे आत्ता वेदर असं आहे की थोडं थोडं हलका पाऊस पण येतो. खूपच वेदर चेंज झालं. हवा आहे खूप, मस्त आहे सगळं. सो इथं पण व्हेज, नॉनव्हेज, बार्बिक्यू काय तुमचं हुक्का सगळे ऑप्शन्स आहेत. तुम्ही जसं पाहिजे तसं, वेलकम ड्रिंक वगैरे जसं तुम्ही पॅकेज घेतलं तसंनुसार तुम्हाला सगळ्या सर्व्हिस मिळते. तर सुरुवातीला गेले तुम्हाला एक वेलकम ड्रिंक, ते त्यांचं जे ट्रॅडिशनल ड्रिंक आहे ते. त्यानंतर मध्ये एक मोठं स्टेज असतं आणि त्याच्या सभोवताली सगळे टेबल्स असतात जिथे वेगवेगळे डान्स तिथे असणार. आणि ते डान्स शो बघतच तुम्ही डिनर करू शकता किंवा
व्हेज आहे, हे पण व्हेज आहे आणि इकडे पण व्हेज आहे. हो, सो मच ऑप्शन्स, कोणतं पण घ्या. स्टार्टर्स, नॉन-व्हेज स्टार्टर, बिर्याणी, नॉन-व्हेज, मटन करी, नॉन-व्हेज तंदूर. सो हे नॉनव्हेजचे आयटम्स मला माहीत नाहीत, भरपूर आहेत. हे फ्रूट सेक्शन आहे, मला पाहिजे तर फ्रूट्स. स्वीट्स, खीर आणि हे काय Ladies and gentlemen, we are excited to present the vibrant Khaliji Arabic show. Prepare to immerse yourself in the rich traditions and lively performances that नंतर तिथं मी ब्लॉग एंड करायचं राहून गेला. तिथून आम्ही लगेच उंटा वगैरे राईड केली. तिथे हिना आर्ट वगैरे होतं, हुक्का बार होतं, तिथल्या गेटअपमधले तुम्ही फोटोज काढू शकता, असं बरंच काय काय होतं. आम्ही सगळं काही बघितलं नाही, कारण हिना आर्ट वगैरे काय रुहीमुळे मेहंदी वगैरे काढायचं तर काही प्रश्नच नव्हता, त्यामुळे ते गेलो नाही आम्ही तिकडे. ते सगळं आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडिंगच होतं. आम्ही फक्त कॅमल राईड वगैरे केली. त्यानंतर मग लगेच आम्ही रिटर्न, आमचं जसं त्यांनी पिकअप होतं तसंच ड्रॉप पण होतं. तर 8:30लाच त्यांचा होता ड्रॉप. तर त्यांनी आम्हाला लगेच ड्रॉप केलं हॉटेलवर. मग आम्ही आता आलो होतो हॉटेलवर. सो एकूणच सगळा एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे डेझर्ट सफारी तर एक दिवस नक्की करावं असं मला वाटतं, कारण की दुबईत येऊन वाळवंट तर बघायलाच पाहिजे. म्हणजे ते नाही बघितलं तर काय. आणि तिकडे म्हणजे ते असं तो एरिया पूर्ण वाळवंटाचाच एरिया, पूर्ण रोडच्या साईडने वाळवंट वगैरे. इथं जसं दुबईत आलं की फक्त बिल्डिंग 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 असं इथं दिसतं, तसं त्या साईडला थोडंसं, शारजा साईडला थोडंसं आहे ते. तर ते तिकडं सगळीकडे वाळवंट. सो ठीक आहे, तो पण एक एक्सपिरियन्स मस्त वाटला. तर आज आमचा लास्ट डे होता दुबईमधला. आणि म्हणजे लास्ट डे म्हणजे उद्या फ्लाईट आहे आमची, पण उद्या आमची इव्हिनिंगला फ्लाईट आहे.
तसं तर आमचं जेवढं आयटनरीमधले आम्ही ठरवलेल्या गोष्टी होत्या किंवा ठरवलेले प्लेसेस होते ते सगळ्या झालेले आहेत. ते तर आम्ही कव्हर केलं आहे सगळंच. प्लस जर वाटलंच उद्या तर आम्ही एखादी प्लेस अजून कुठे जाऊ शकतो. असं तर काही प्लॅनमध्ये नाही आहे आणि असं काही नाही पण आहे की जे राहिलं आहे किंवा जे करायचं आहे आता असं काही डोक्यात तर नाही आहे. तुम्ही म्युझियम ऑफ फ्युचरला जाऊ शकता, ते छान आहे. पण त्याचे बुकिंग खूप फुल असतात, 2-2 महिने फुल असतात. त्यामुळे ते लवकर तिकीट मिळत नाही. ते नवीन झालं इथे ॲक्च्युली. ते छान आहे पण तिथं जाणं म्हणजे 3-4 तास जाणं आहे, म्हणजे आत फिरणं वगैरे, आणि तितका पण वेळ नाही आहे आमच्याकडे. तर नेक्स्ट टाईम ते करू आम्ही. त्याची दुबई फ्रेम आम्ही परत जाणार नाही आता. बुर्ज खलिफा पण म्हणजे हे सगळ्या गोष्टी वन टाईम व्हिजिटवाल्यात. तुम्ही एकदा गेल्यानंतर परत तिथे जायची काही गरज नाही आहे असं मला पर्सनली वाटतं. तुम्ही दुसऱ्या प्लेसेस खूप साऱ्या आहेत व्हिजिट करण्यासारख्या इथे, तर त्या करू शकता. तर दुपारी आमचं चेकआउट असेल आणि फ्लाईट संध्याकाळी आहे. सो बघू काय कसं प्लॅन होतं आहे काय नाही. मोस्टली तरी उद्या आम्ही रिलॅक्स डे ठेवणार आहोत, कारण सलग 4 दिवस आम्ही फक्त पळतोय. रोज रात्री आम्हाला यायला 11 वाजून जात, त्याच्यापेक्षा जास्तच होतात. आज तरी आम्ही थोडं लवकर आलो आहोत. आज 9:30 आम्ही 9:30-10पर्यंतच पोचलो इथे, आणि रोज तर 11:30, आणि असं काही पण 6ला उठून आम्ही गेलो होतो बीचवर वगैरे उठलो होतो. उद्या मस्त रिलॅक्स करू आणि मग इव्हिनिंगला फ्लाईट घेऊ. हे दुबईचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला कुठलेही काहीही असेल, म्हणजे काही क्वेरी असेल तर तुम्ही ती नक्की मला विचारू शकता कमेंट करून. मी तुम्हाला नक्की आन्सर करेल. जेव्हा मी इथे येणार होते तेव्हा मला एवढे गोष्टी माहीत नव्हत्या, ज्या की आता ऑनलाईन तेवढं कळत नाही, ज्या की इथे आल्यानंतर फिरल्यानंतर मेट्रो असतो किंवा काय, मला आता बऱ्यापैकी म्हणजे मॅप पाठ झाला आहे त्यांचा, की आता मी सांगू शकते की कुठल्या एरियात काय कसं कुठं राहायला पाहिजे, कुठे काय जवळ आहे, कुठून कसं, हे सगळं माहीत झालं आहे. आणि खूप इझी आहे हा इथला दुबईचा मॅप मेट्रोचा, काही अवघड नाही. कोणालाही कळेल. जर इथं 4-5 दिवस जरी तुम्ही मेट्रोनी फिरले तरी तुम्हाला कळेल असं आहे. त्यामुळे आता खूप आयडिया आलेली आहे की तुम्ही काय काय करू शकता, कसं कसं प्लॅन करू शकता ते. सो तुम्हाला काही क्वेरी असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा. मी नक्की तुमचं प्रश्नाचं मला माहीत असेल तर मी नक्की आन्सर देईल. सो हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय. वरुही झोपेतून उठली अशी.